आणि तुम्ही बघू शकता पुढे सूर्य आणि मागे चंद्र आहे. मागे चंद्र आहे आणि समोर सूर्य आहे. चंद्राला टाक आहे आणि सूर्याला आग आहे. बस मला एवढंच माहिती आहे. इसी के साथ हमारा ब्लॉग धीरे धीरे खत्म होने की तरफ. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. पण आता अशा एका किल्ल्यावर जातोय की जिथे मराठ्यांची भूत आहे असा विश्वास होता. आणि असा विश्वास खरा आहे की खोटा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्या किल्ल्यावर जातोय आणि लवकरच आपण त्या किल्ल्यावर भेटूया. Okay, let's go. हम पेट्रोल भर के सीधा पहुंच जाएंगे भूतों के किले पर. हम चाय पीने के लिए रुके तो चाय पी के हम निकलेंगे. और गाइस आपको एक बार मैं व्यू दिखा देता हूँ. गाइस आता आम्हाला एवढा मोठा झटका बसलेला आहे की आम्हाला थोडस नंतर माहिती. 5 किलोमीटर पुढे जातो की एकदम भारी वाटते. कुठे सकाळी सकाळी रामशेजला चाललंय. भाई कुत्र्यांची गँग आहे. मागं नको लागायला. भाई लोकल आहे. भाई लोकल आहे. लोकल आहे. भाई लोकल आहे. पळव गाडी पळव मागे येते. तुमच्या समोर आहे नाशिक मधला सगळ्यात सुंदर आणि जिथे प्रभू श्रीरामांचं वास असा किल्ला म्हणजे रामशेज. तर आपण आज रामशेजवर आलेलो आहे. चढायला सुरुवात करतो तेव्हाच तिथेच एक असा बोर्ड आहे की जिथे रामशेज किल्ल्याची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली. आता हे पहिले नव्हतं. इथे सर्व गोष्टी आत्ता हे बोर्ड्स वगैरे क्रिएट करण्यात आलेले जे गोष्टी दिसून राहिलेत. कारण की बघा हे जे आता पिलर दिसतंय का हे आधी नव्हतं. तर आता असे पिलर्स नंतर ते बोर्ड्स वगैरे म्हणजे गडासाठी काहीतरी निधी उपलब्ध होऊन इथे काहीतरी संवर्धनाच्या गोष्टी होऊ राहिल्या असं आपल्याला समजू शकतं. ते महाराष्ट्राचे राज्यपुरुष हरियाल, अंबा, नंतर राणी पोकळी, शेकरू हे काही वन्यजीव आहेत यांचं इथे संवर्धन केलेलं आहे. परत एकदा होऊन जाऊ दे. मी म्हणत होता की आपण आधी मंदिर बघू. की जे माणसांनी बनवलेलं आहे त्याच्या आधी जे देवांनी बनवलेलं आहे ना, जसं हे फुलं, हे डोंगर, आपण पहिले त्याची पूजा केली पाहिजे. वरती नाही जाऊ शकत ना आणि तिथेच का आपण लोकेश केलेलं होतं. मेन म्हणजे तिथे काय आपलं जे धरण आहे ना मातीचं धरण आहे. पाण्याचं जलस्तर खूप मोठं आहे त्याच्यामुळे. आणि प्लस आपलं एचएल आहे, एअरफोर्स आहे, आर्मी रिलेटेड करायची वस्तू आहे. त्या हिशोबातून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी एक छान लोकेट आहे. म्हणजे याच्यापासून बेअरगडची हे पॅरलल मध्ये जवळजवळ ओके हे आणि आहे पॅरलच्या 3 रेंज आहेत ना इकडे, याच्या मागे आहेत त्या इज इक्वल टू इट. आणि तो महिना पण त्यांच्याच बरोबरीचा. आणि ते असे याच्यामध्ये ओके ओके जसं पांडवलेणीला आपण असं ते पांडवलेणी किंवा तुम्ही अंजनेरी पहिलं असेल हा. प्रत्येक टप्प्याला वाटलं वी हॅव फिनिश दिस ना बट नॉट. आणि बाय द वे मी त्यांची एक ओळख करून देतो फक्त. प्रमोद जाधव, एक सर्व्हिसमॅन फ्रॉम इंडियन आर्मी. Each and every Sunday I go to trek for many hills, peaks and important forts of Maharashtra, the great Maratha's साम्राज्य. छान वाटतं मला बघा. खूप आम्हाला पण ऑल द बेस्ट. शत्रूवर नजर ठेवण्याचं एक स्पॉट जे की आता माझा फ्रेंड इथे उतरला आहे बघण्यासाठी. इथून जसं त्याचा एक एंट्री पॉइंट आहे.
हे जे मिक्सर असतं ना आजकाल हे मोठ्या बिल्डिंग वगैरे बनवण्यासाठी ते असं चुन्याचा घाणा बनवला, चुना प्लस दगडाची रेती आणि गूळ वगैरे एकत्र करून या ज्या तटबंदी भिंती आहे त्या दोन्ही दगडांमध्ये त्याचा मिक्सर टाकला जायचं, जेणेकरून त्याची मजबूती व्हायची. ती दरवाजा तो हा तसाच इथे थेट आपल्याला खाली बघण्यात येतो. ही जी वाट बनवलेली आहे इथून जे तुम्हाला इथे होल त्या इथे दिसून राहिलं, तर इथून जेव्हा पण काही पावसाचं पाणी इथे या एरियामध्ये जमायचं तर ते या वाटेने खाली जायचं आणि इथूनच एक तुम्हाला असं मध्ये एक असं पूर्ण जागा दिसेल. तिथे आपले जे सैन्य असायचं म्हणजे 1 ते 2 नाही तर पूर्ण म्हणजे जेवढे तिथे मावतील एवढ्या संख्येने तिथे बसलेले असायचे आणि जेव्हा पण शत्रू जेव्हा चढाई करायचा गडाच्या दिशेने तर त्यांना असं वाटायचं की इथून असा खोलगट भाग आहे, पण इथून त्यांच्यावर भाल्यांनी वार झालेले. इथून असा इतिहास सांगण्यात येतो की इथून भाल्यांनी वार करायचे आणि शत्रू तिथेच मरायचे किंवा इथून गरम गरम तेल वगैरे इथून गोष्टी वगैरे त्याचा तर काही यूज नाही केलेला आहे, पण गरम तेल आणि भाल्यांचा वापर इथून खूप जास्त प्रमाणात. मला हे विचारायचं आहे तुमच्याकडून म्हणजे कोणतं एन्काउंटर झालंय का असं कोणतं? ओके, मग ॲज अ टीम ॲज अ पार्ट ऑफ युनिट आम्ही जायचो ऑफिसमध्ये. ओके क्लर्क असल्यामुळे आम्हाला जास्त मोका नव्हता मिळत. ओके. जनरल ड्युटीवाले असायचे. माहिती नव्हती. भवानी मंदिर, किल्लेदार वाडा, गणेश कुंड, उत्तर चौकी, चोरखिंड. आपण आता चाललोय उत्तर चौकी चोरखिंडला. मिळूयात चोरखिंडावर, चोरवाटकडे, जिथून हा सर्व परिसर याच्यावर लक्ष ठेवण्यात यायची. इथून त्याची एंट्री आहे. मित्रांनो, तुम्हाला जस्ट ओव्हरऑल मी रामशेज किल्ल्याचा एक इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी पण पुणे होतं आणि नंतर पण पुणे राहिलं, बट ते आठवणीत का राहिलं, तो शिवाजी महाराजांचा काय इम्पॉर्टंट होता. जसं की शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला झाला, तर तिथून लोकांनी ते सगळं आठवण ठेवणं पट केली किंवा एक इम्पॉर्टंट पिरियड त्यांना लक्षात राहिला. तर का राहिला की तो काळ गरजेचा होता, तो व्यक्ती गरजेचा होता. तसंच रामशेज का गरजेचा आहे. रामशेजांचा आधीचा पण इतिहास आहे की इथे रामांचं शेजार म्हणजे रामांचं वास्तव्य तिला किल्ला निवडला गेला म्हणजे रामशेज. रामशेज का तर तो छोटा आहे. तर इतिहास कम्प्लीट होण्याच्या आधीच थोडंसं अपूर्ण राहिलं. मराठ्यांचे 600 मावळे आणि त्या औरंगजेबाचे 20,000 मावळे हा गड 6 वर्ष पण जिंकू शकले नाही आणि हा किल्ला अजय राहिला. जवळजवळ 3 सरदार आले. 3 सरदारांपैकी पहिल्या सरदाराचं नाव होतं शहाबुद्दीन खान, दुसऱ्याचा बहादूर खान, ज्याला की आपण फतेह खान असं नावाने पण ओळखतो, आणि तिसरा होता हासिम खान शिरमानी. तर पहिला जो शहाबुद्दीन खान होता त्याने जवळपास खूप प्रयत्न केले, लढाया केल्या, हाणामारी केली, जवळपास गडावर यायचा या लेवलला तटबंदी, तर वरतून मराठी गोफणीचा मारा करून सैनिकांना एकदम सहज पळवायचे. त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की किल्ल्याच्याच लेवलला एक दमदमा उभारायचा, चौथरा, म्हणजे ज्याच्यावर आपण उभे राहून तोफा चढवून गडावर मारा करू शकतो. पण त्याचा हे काही सफल झालं नाही, कारण की मराठी इतके चतुर होते, ते रात्रीत खाली उतरायचे, तो दमदमा उद्ध्वस्त करायचे आणि परत वरती पळून जायचं. त्याच्यानंतर जवळपास 2 वर्ष ते 2.5 वर्षानंतर औरंगजेबाला कळालं होतं की शहाबुद्दीन कडून तर काही होऊ नाही राहिलं. त्याच्यानंतर जवळपास नाशिकच्या जिल्ह्यामध्ये बहादूर खान म्हणजे फतेह खान हा रेंगाळत होता, म्हणजे आजोबा नाही का? बहादूर खान तोच तर जो बुरहानपूरला संभाजी महाराजांनी मारला होता. बरोबर बरोबर. हा. तर बहादूर खान याच एरियामध्ये कॉन्टॅक्ट करत होता. आपण एकदम सिंपल भाषेमध्ये बोलतात. बहादूर खानाला असं औरंगजेबाचा फरमान आला की तू त्या गडावर शिकतो, आणि शहाबुद्दीन होता त्याला इथून सिन्नरला बनवण्यात आलं होतं. तर बहादूर खानाने पण खूप प्रयत्न केले, दमदमा उभारला, वरती तोफांचे मारे केले, आणि बहादूर खानाने 2 असे महत्वाचे प्रयत्न केले की एक जो बाबा होता, म्हणजे चमत्कारी बाबा, नाही तर जादू टोणावाला बाबा आपण त्याला असं म्हणू शकतो, 100 तोळ्याचा नाग बनवला. त्याने मी तुमच्या सैन्याच्या पुढे चालेल आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला कशाचीच भीती नाही लागणार, मराठी माझ्या वशमध्ये असतील. पण तसं काही न होता मराठ्यांनी
पहिलाच एक गोपनीचा मारा केला आणि त्या भावाला जोडवून टाकलं होतं. आणि दुसरा एक असा एक हे झाला होता, तो मला आठवत नाही. पण त्याच कारणामुळे या गडाला असं मानलं जातं की इथे मराठ्यांची भूतं राहतात. आणि दुसरा एक असा की जे काही काही तटबंदीला लागायचे, मुळातच क्वचित असे लागत असत, बट जे काही लागायचे तटबंदी तुटायची तर मराठी ते रात्रीच बांधून पूर्ण तसंच्या तसं व्यवस्थित करत असत. आणि याचमुळे कोणाला झाला होता की इथे मराठ्यांची भूत असतात, कारण की त्यांनी बघितलेलं की तटबंदी तर तुटलेली आहे, पण तटबंदी लगेच ठीक असते, म्हणून इथे मोठा हे पसरली आहे की इथे मराठ्यांची भूतं असू शकतात. आणि तिसरा जो तिरमानी आखला होता त्यावेळेस पण असे खूप काही प्रयत्न झाले, पण सरदाराची नेमणूक रामशेजवर झालेली होती. पण त्यावेळी त्याच सरदारांनी औरंगजेबाच्या सैन्यासोबत हात मिळवला आणि किल्ला न लढता औरंगजेबाच्या ताब्यात गेलेला होता. पण हा किल्ला 6 वर्ष अजिंक्य राहिला, हा त्याचा इतिहास. इन्फॉर्मेशन जी गोळा केलेली होती ती तुम्हाला एका व्हिडिओच्या स्वरूपात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. उन्हापासून पाणी आपलं वाया जाऊ नये किंवा इतर अजून काही घाण वगैरे कचरा पडू नये, तर या गोष्टींमध्ये जेव्हा ओलं लाकूड टाकलं जायचं, झाडाचं ओलं लाकूड, तर आणि ते कालांतराने काय व्हायचं, ते आपोआप टाईट होत जातं मोठं झाल्यानंतर. आणि मग तुम्हाला इथं दुसरा सपोर्ट देण्याची गरज येत नाही आणि ते झाड याच्यात एकदम मस्त आपला आकार घेऊन आणि ती फांदी ही बळकट बसते आणि एका खांबाचा आकार घेऊन ती वरून याच्यात झाडा झुडपांच्या फांद्या वगैरे टाकून या पाण्याला सुरक्षित ठेवले जायचे. आम्ही त्या दिवशी संदीप गायकवाडबद्दल बोललो मराठ्यांच्या किल्ल्यावर आल्यावर सर्वात मोठी एक चांगली गोष्ट म्हणजे काय असते माहिती का, आपोआप आपली सगळ्यांशी ओळख बनत असते. जवळपास आम्ही निघालो होतो 2 जण, आता आम्ही आहेत जवळपास 6 ते 8 जण आहेत आम्ही आता. आणि खूप मजा येते त्यांच्यासोबत. वेगवेगळ्या याच्यातून आलेले लोक, आपण बऱ्याच गोष्टी फिरून आलेलो आहेत. आता फक्त एक पार्ट बाकी आहे, आपण तिथे जाऊयात. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती स्थापन केलेली आहे, ती आपण बघूयात आणि पुढच्या रस्त्याला जाऊ. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची, इथे जे मधमाशांचं पोळ आहे, म्हणजे आपण काही आवाज वगैरे केला ना तरी ते उठतं. तर कृपा करून तुम्ही ती चुकी करू नका जी आम्ही केली. खतरनाक हाल झाला. मंदिराच्या जस्ट बाहेरच आहे. तुम्हाला ओव्हरऑल एक लुक देतो की मध्ये जसं टेम्पल आहे श्रीरामाचं. Okay, let's go. गड उतरत आलेलो आहे आणि एकदम खुशखबरीची बात आहे, माझ्या मित्राला मधमाशी चावलेच शेवटी. कोणीतरी चावलं. कोणीतरी तर चावलं. लिंबू पाणी पिऊ आणि मग निघूया. पूर्ण किल्ला आपण स्प्लेन केलेला आहे, त्यासह पूर्ण दाखवलं पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण किल्लेदाराचं नाव तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नाही. किल्लेदाराचं नाव आहे किल्लेदार सूर्याजी जेजू. यांनी हा किल्ला 6 वर्ष अजिंक्य ठेवला. त्यानंतर सूर्याजी जेधेंची एवढी चांगली कामगिरी बघून छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना वस्त्र आणि हाताचं कडक भेट दिलं आणि त्यांना जसं की आपण म्हणतो ना प्रमोशन करून दुसऱ्या किल्ल्यावर त्यांना पाठवण्यात आलं. हा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत आणि खूप खूप धन्यवाद, तुमचा हा प्रतिसाद मला मिळतो आहे. मी एक शॉर्ट क्लिप टाकली होती की मी ब्लॉगिंग पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. तेव्हापासून खूप लोकांनी मला मेसेज वगैरे केले की तू स्टार्ट कर, आम्ही तुला आहेच सपोर्टला. तर खूप खूप धन्यवाद. आणि हा ब्लॉग माझा 2-3 दिवसात येईलच. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो. खूप खूप धन्यवाद भावा तुझे. झाला तुझा सिनेमा संपला इथेच ब्लॉग.